या मार्गावरील पुढचा नृत्य प्रकार सादर करते वर्णम. वर्ण म्हणजे रंग. जसं चित्रकार त्याच्या चित्रात रंग भरतो, त्याचप्रमाणे कलाकार नृत्य व अभिनयाद्वारे त्याच्या मनात उमटलेल्या भावनांच्या रंगछटा नृत्यात भरत असतो आणि त्याचे तरंग प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याच्या तो प्रयत्नात असतो. त्यासाठी मनाची पूर्ण एकाग्रता कलाकाराची आणि तसंच रसिक प्रेक्षकांचीही अपेक्षित असते. म्हणूनच कलाकारासाठी वर्णमचं सादरीकरण ही एक परीक्षाच असते. तुम्ही त्याचा अनुभव घ्यालच आणि तुम्हीही आर्यासोबत ह्या प्रवासाला तिची साथ द्याल ह्याची आम्हाला सगळ्यांना पूर्ण खात्री आहे. नृत्य आणि अभिनयाचा संगम असलेल्या वर्णममध्ये जती आणि साहित्य यांची गुंफण असते. यात मुख्यत्वे करून भक्त देवाचे गुणकीर्तन करतो, त्याची आळवणी करतो की जेणेकरून देवाने त्याच्या सगुण रूपाचे दर्शन भक्ताला द्यावे आणि या संसाररूपी सागरातून त्याला तरून न्यावे, त्याच्यावर कृपादृष्टी ठेवावी. सादर होणाऱ्या वर्णममध्ये भक्त म्हणजेच नर्तिका ही तिचा सर्वस्व असलेल्या शिवाच्या प्रेमात आहे. ती सांगते, रूप मुजूची वलची वच्ची तिनी. तुझे सुंदर रूप बघून आनंदाने मी इथे आली आहे. कोपमु सेयतुरा सामी इंद. कोपमु, का रागवलंयस तू? नको रागव एवढा माझ्यावर. तापत्रय हरुडई ई वेलयुश्री. या जगातले 3 प्रकारचे जे ताप आहेत ते तू दूर कर आणि माझ्यावर कृपादृष्टी ठेव. पुढे जाऊन ती सांगते, त्यागराज सामी ईदे मी. जो सर्व सुख दुःखांच्या पलीकडे आहे असा त्यागराज स्वामी ईदे मी. असा तू आहेस, असा तू भक्तांच्या हाकेला धावून जाणारा आहेस. तर मग माझं काय? पार्वतीला तू तुझं अर्ध अंग बहाल केलंस, ती तुझा वामभाग बहाल केलास, तू सतीशी लग्न केलंस. त्यानंतर ती त्याची आळवणी करतीये की कायम सर्व काळ मी तुझेच गुणगान करीत असते. तुझ्यावरचं माझं प्रेम वाढतच आहे, जे मी कायम जपून ठेवलंय. तुझा पराक्रम, तुझा मोठेपणा माझ्याशिवाय अजून कोणाला माहीत असेल. माझ्यावर कृपा कर आणि मला दर्शन दे. वर्णमच्या दुसऱ्या भागात ती त्याच्या रूपाचं वर्णन करताना म्हणतीये, मार कोटी सुंदर आकार. 1 कोटी मदनांचे सौंदर्य एकत्र केल्यावर ज्याचं अलौकिक रूप जन्माला येऊ शकतं असा तू आहेस. तू सूर्याप्रमाणे तेजस्वी, भस्म विलेपित असा उत्तम नर्तक आहेस. तुझा आणि माझा दुरावा का संपत नाहीये? मदनाच्या प्रेममयी बाणांमुळे माझी अवस्था खूप बिकट झाली आहे. शेवटच्या साहित्यात ती निश्चयाने सांगते की तुझे चरणकमलांची माझ्या हृदयात मी सतत पूजा करते. हे त्यागेश्वरा, आता उशीर करू नकोस आणि मला दर्शन दे. सादर होत आहे वर्णम. तत्पूर्वी एक नम्र निवेदन. वर्णम झाल्यानंतर 15 मिनिटांचं मध्यंतर होईल. खाली पार्किंगमध्ये सर्वांसाठी चहा कॉफीची सोय केली आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. सादर होत आहे भक्त आणि शिव यांच्यातील अतूट नातं दर्शविणारा नृत्य प्रकार वर्णम. राग तोडी, ताल आदी. धन्यवाद.
கிட்ட நக்க ஜம் தடி கிட்ட தக்க தத்த கிட்ட கிட்ட நக்க ஜம் தடி கிட்ட தக்க தாம் தத்த கிட்ட நக்க ஜம் தடி கிட்ட தக்க தத்த கிட்ட கிட்ட நக்க ஜம் தடி கிட்ட தக்க தாம் தத்த கிட்ட நக்க ஜம் தடி கிட்ட தக்க தத்த கிட்ட கிட்ட நக்க ஜம் தடி கிட்ட தக்க தாம் தத்த கிட்ட நக்க ஜம் தடி கிட்ட தக்க தத்த கிட்ட நக்க ஜம் தடி கிட்ட தக்க தாம் தத்த கிட்ட நக்க ஜம் தடி கிட்ட தக்க தத்த கிட்ட நக்க ஜம் தடி கிட்ட தக்க தாம் தத்த கிட்ட நக்க ஜம் தக்கு தடி கிட்ட தக்க தத்த கிட்ட கிட்ட நக்க ஜம் தக்கு தடி கிட்ட தக்க தக்க ஜம் தக்க நம் தக்க ரும் தக்க தித் தாம் தத்த கிட்ட தக்கிட்ட திக்கிட்ட தத் தித் தா கிட்ட தரிகிட்ட தோம் தாம் தத்த கிட்ட தக்கிட்ட திக்கிட்ட தத் தித் தா கிட்ட தரிகிட்ட தோம் தாம் தத்த கிட்ட தக்கிட்ட திக்கிட்ட தலம் குத்தோம் கிட்ட தரிகிட்ட தோம் ದಿಕ್ಕು ತಕ್ಕ ತದಿಂಗೆಣ್ಣ ತೋಂ ತಡಿಗು ದಿಂಗು ತಕ್ಕ ತಾ ದಿಂಗು ತಕ್ಕ ದ್ರಿಗು ತಕ್ಕ ದಲಂಕು ತೋಂ ತಕ್ಕ ದಿಂಗು ತಕ್ಕ ತೈ ದಿಂಗು ತಕ್ಕ ದ್ರಿಗು ತಕ್ಕ ದಲಂಕು ತೋಂ ತಡಿಗು ದಿಂಗು ತಾ ದಿಂಗು ತಾ ತಕ್ಕ ದಿಂಗು ತೈ ದಿಂಗು ತೈ ತಡಿಗು ದಿಂಗು ತಕ್ಕ ದಿಂಗು ತೈ ದಿಂಗು ತೈ ದಿತ್ತ ಗಿಡತಕ್ಕ ದರಿಗಿಡ ತೋಂ ಗಿಡತಕ್ಕ ದರಿಗಿಡ ತೋಂ ಗಿಡತಕ್ಕ ದರಿಗಿಡ ತೋಂ ತಕ್ಕ ದಲಂಕು ತಕ್ಕ ದಿಕ್ಕು ತಕ್ಕ ತದಿಂಗೆಣ್ಣ ತೋಂ ತಾಂ ತಟ್ಟ ಕಿಟ್ಟ ತಕ್ಕ ಛಂ ತಕ್ಕು ತರಿ ಕಿಟ್ಟ ತಕ್ಕ ತತ್ತ ಕಿಟ್ಟ ಕಿಟ್ಟ ತಕ್ಕ ಛಂ ತಕ್ಕು ತರಿ ಕಿಟ್ಟ ತಕ್ಕ ತಕ್ಕ ಛಂ ತಕ್ಕ ನಂ ತಕ್ಕ ರುಂ ತಕ್ಕ ದಿತ್ ತಾಂ ತತ್ತ ಕಿಟ್ಟ ತಕ್ಕಿಟ್ಟ ದಿಕ್ಕಿಟ್ಟ ತತ್ ದಿತ್ ತಾ ಗಿಡತಕ್ಕ ದರಿಗಿಡ ತೋಂ ತಾಂ ತತ್ತ ಕಿಟ್ಟ ತಕ್ಕಿಟ್ಟ ದಿಕ್ಕಿಟ್ಟ ತತ್ ದಿತ್ ತಾ ಗಿಡತಕ್ಕ ದರಿಗಿಡ ತೋಂ ತಾಂ ತತ್ತ ಕಿಟ್ಟ ತಕ್ಕಿಟ್ಟ ದಿಕ್ಕಿಟ್ಟ ದಲಂಕು ತೋಂ ಗಿಡತಕ್ಕ ದರಿಗಿಡ ತೋಂ
சுவாமியின் கோபமோ சேதுர
ಪರಾಕ್ರಮ ಮುಲನೆ ಪಾಗುಮೇದ
నిలుపుట తగుణ తరుణ బిదిర సుమశరముడచే మదిమికుల రోగిది వదవు నిలుపుట తగుణ తరుణ బిదిర మారకోవోడి సుందర మారకోవోడి సుందర కోవోడి సుందర సారి గుణు నీదు చరణ లయము మానసము నించితి సరసుడ ఘనతరమగు వేళయు శ్రీ త్యాగేశ్వర సలమిగ వలదు వలదు బ్రోచుట కరు